हाय गाईज, वेलकम बॅक टू मेटू व्लॉग. आणि मी आता जाते आयब्रो करायला आणि हा व्लॉग लास्टपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि पुढे काय होणार आहे मलाही माहिती नाही, पण मी आता स्टार्ट केलं आहे. आणि ह्याचं थंबनेल मी वॉशिंग मशीन घेते आणि माझ्या मम्मीला ह्याच्यातली काहीही आयडिया नाही आहे, नो आयडिया. आणि तिला मी सरप्राईज देणार आहे, तिला माहितीच नाही. सो आधी मी आयब्रो करून घेते, कारण का उद्या गुढीपाडवा आहे. सो मला जायचं आहे बाहेर, त्याची तयारी आतापासून चालू आहे. सो आणि मी मोस्टली आयब्रो करत तर नाही, माझे आयब्रो खूप बारीक आहेत, पण मम्मी बोलली की कर. सो लेट्स सी कसे दिसत आहेत माझे आयब्रोज. सो मी आता आयब्रोज आणि फेशियल दोन्ही केलं आहे. आयब्रोजमध्ये काय फरक दिसतो आहे की नाही माहिती नाही. आता मी जाते टिकली घ्यायला. लेट्स सी. सो आता मला जशी टिकली हवी होती तशी मला नाही भेटली. सो आता मी दुसऱ्या शॉपमध्ये जाते. चलते रहो. अजून मला लेन्स पण घ्यायचे, तेही मला जे पाहिजे होते ते नाही भेटले. आता तेही शोधायचे. आणि इवन मला ज्वेलरी पण घ्यायची. अजून खूप काम आहे. आणि परत मग मला विजय सेल्समध्ये पण जायचं मम्मीला घेऊन. कामच काम. की मला लॉंग असं हे एकदम हेवी ज्वेलरी असते ना. हेवी ज्वेलरी अशी पण नाही एवढी. लास्ट टाइम मी बघून गेलेली ना, गळ्यातलं आणि सेट होता. हा खालचा हा 100 वाले 100ला दिली, 600 वाले आणि 60 वाले 50. और सिद्धेश करणार आहे. ओके मम्मी येते थांब. तिथे ऐक ना, माझ्या फेसमध्ये म्हणजे माझ्यामध्ये काय आहे असं तुला नवीन वाटतंय? काय नाही, फेशियल केलं असणार. काय फेशियल केलं असणार, फेशियल वाटतं. गोरी वाटते मी, बाकी काहीच नाही वाटत आहे. काय नाही, आयब्रो वाटतात. आयब्रो बरोबर सजेस्ट केलं. सजेस्ट नाही, सॉरी, काय गेस. आयब्रोज कशी वाटते? आयब्रो चांगले वाटते मला, की आज मला आयब्रोज खूप माहिती आहे ना, लाईट होते. बरोबर आहेत, पाच स्लिम आहेत. ओके ते सांग. 6 की 6:30 बघितली कुठली बघितली? 6 की 6:30 बघितली जातं. सिलेक्ट केली मी वोल्टासमधलीच बघितली. असेल बघ ना. ही किती खेळची होती? ही 6:30. 6.5 आणि 6. ही कुठली आहे? ही कुठली आहे? सिद्धेश तिची 7 आहे. ही खूप मोठी आहे, आपल्याला जागा पण. सो मम्मी तुला कसं वाटलं वॉशिंग मशीनचं सरप्राईज? एकदम मस्त. तुला माहिती आहे प्लॅनिंग कधीपासून आहे? 1 महिना आधीपासून. नाही, डिसेंबरपासून चालू होतं. सिद्धेश बोलला डिसेंबरमध्ये थांब, पैसे नाहीत, म्हणजे हे नव्हतं. मग नंतर थांबलो.
नंतर मग आता चालू होतं लास्ट वीकमध्येच घेणार होतो. मग लास्ट वीक माझ्या ह्याच्यावर माहीतच नाही. आणि आता घेतलं गुढीपाडव्यासाठी. तुझ्यासाठी फक्त मम्मीसाठी. मी आजच आठवण करत होती की गावावरून आले, कपडे एवढे सगळे पडले होते आणि तर धुवायला एकदम म्हणजे जीवावर आलं होतं आणि मला असं वाटलं होतं की खरंच मशीन असते तर खूप बरं झालं असतं. हे आधीपासून कधी लास्ट मंथपासूनच चालू आहे प्लॅनिंग. घ्यायचं आहे. लास्ट वीक आम्ही आलेलो सिद्धेशाने घेऊन सगळे इन्फो काढली. हा डेट डिसाईड केला. कारण का काय होतं सॅटर्डेला बुकिंग करत होते की मंडेला येणार होते. मग मंडेला आहे कोण? आता मला मंडेला सुट्टी आहे तर मग मंडेला डिलेवर होणार आणि आम्ही AC बुक केली. AC नाही, सॉरी washing लास्ट टाइम ACसाठी आलेलो. आता वॉशिंग मशीन आम्ही केली आहे फायनली. घरी आल्यावरती मग वॉशिंग कधी आहे ना मंडेला येणार ना, मग तेव्हा ब्लॉग करीन तेव्हा दिसेल. चलो अजून सिद्धेश कुठे? हा सिद्धेश इथे बसला सो आता आले मी स्टेशनरीच्या शॉपमध्ये. मला बांगड्या घ्यायच्या आहेत तर आता मम्मीला सोडलं आम्ही आणि इकडे आली मी डायरेक्ट. बघू बांगड्या. खूप थकले आहे मी. अंकल इधर छोटा नाही आहे क्या? हा वाला मी घेते हिरव्या. सुनो ये हाथ का है ना मेरे, थोड़ा छोटा साइज देना. अलग अलग बिकॉज में क्या है पता है, ये हाथ का मेरा बड़ा है हाथ तो जाता नहीं है. कितना 6 से एक 12 तो ये वाला देना. एक डजन ही है ना, एक डजन. हाँ. 2 4 6 10 12. तो ये किसके लिए पहन? मेरे लिए एंगल में क्या? नहीं, तो एक लुक करना है ना. अच्छा, अब ये हाथ में तो देख ये आएगा. सो येस, मी आता तुम्हाला दाखवते की मी काय काय ज्वेलरी घेतली आहे त्या शॉपमधून. तर मी हा असा कोल्हापुरी असा हार घेतलेला, हे असे बँगल्स घेतले आणि हा एक नेकलेस घेतला आहे. तर आता हे सगळं मी का घेतलं आहे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये समजेल. का हे सगळं मी गुढीपाडव्यासाठी घेतलेलं आणि आता उद्या गुढीपाडवा आहे तर उद्या मी मस्तपैकी रेडी वगैरे होणार तर त्याचा व्लॉग पण मी टाकीन आणि मेकअपवाला व्लॉग पण मी टाकीन. 2 व्लॉग जाईल माझे गुढीपाडव्याचे. तर माझे ते दोन्ही व्लॉग बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि येस, माझ्या मम्मीला पण माझं सरप्राईज जरा आवडलं आहे. तर आता वॉशिंग मशीन तर मी बुक तर केली आहे, तरी डिलेवर परवा होणार. मी दाखवीन तेव्हा की कुठली वॉशिंग मशीन घेतली आम्ही फायनली. तर त्यावेळी तो मी ब्लॉग करीन तर तो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर माझे सगळे ब्लॉग बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता मी हे सगळं अरेंज करते. हे पण मी घेतलेलं ह्याला काय बोलतात, हे इकडे लावतात ना तसं. एवढी सगळी ज्वेलरी मी का घेतली आहे तुम्हाला समजेल माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी कुठला लुक करणार आहे आणि माझा गुढीपाडव्याचा पण ब्लॉग बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब. तर मी अरेंज करते. येस, आता इथे व्हिडिओ मी एंड करते. बाय.